हॅलो फ्रेंड्स, इथे जे आहे ते माझी सकाळ स्वयंपाकाची तयारी वगैरे चालू होती. कारण शेंगदाणे वगैरे जे आहे ते भाजलेले नव्हते, तर शेंगदाणे भाजून घेतले मी चांगल्या प्रकारे परातीमध्ये काढून ठेवले. आणि आज मला करायची होती गवारीची शेंग आणि चपात्या. तर ते शेंग तर करून ठेवली होती, कट करून ठेवलेली होती. त्याच्यानंतर मध्ये तेल गरम केलं कढईमध्ये मोहरी टाकली, त्याच्यानंतर लसूण टाकलं आणि त्याच्यानंतर मग वरून शेंग टाकली. शेंगमध्ये मीठ पण टाकलं थोडंसं आणि त्याच्यानंतर शेंग हलवून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवली थोडी शिजण्यासाठी. आणि ते साईडला जे आहे थोडा जो पसारा होतो तो लगेच आवरत घेत गेले. त्यानंतर साईडला जे आहे ते पीठ तिंबण्यासाठी ठेवत होते मी. आणि पीठ जे आहे ते कधी चांगलं मळून घेतलं ना की त्यावर जे आहे ते मुरतं पीठ, म्हणजे चपात्या छान फुगतात आपलं. सकाळची गडबड तर असतेच स्वयंपाकाची, कारण नाश्ता वगैरे असतो, स्वयंपाक पण असतो आपल्याला मध्येच. तर तेल पण थोडंसं लावून ठेवलेलं आहे, झाकून ठेवलेलं आहे. तर भाजी झालेली आहे आपली. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि कारळाचं कूट टाकलेलं आहे. मध्ये भाजी एकदम रेडी झालेली आहे. आणि लगेच म्हटलं किचन जे आहे त्यावरून घालून. चपात्या पण माझ्या झालेल्या होत्या, पिठाचा डब्बा वगैरे ते ठेवून द्यायचा होता. दुर्डी वगैरे जे आहे ते सगळं साईडला काढून ठेवलेलं आहे. तर हे पहा, सगळं किचन वाटा जे आहे ते क्लीन करून घेत आहे. मग गॅस पण जे आहे ते म्हणजे कचरा जे आहे ते स्टार्टिंगला काढून घेते मी. आणि भांडे घासणं वगैरे झालं की मग गॅस जे आहे ते पूर्ण घासून घेते. कारण सकाळच्या स्वयंपाकामध्ये भांडे वगैरे काही जास्त पडत नाहीत. कारण नाश्त्याचे जे असतात भांडे ते लगेच घासून घेते. मग स्वयंपाकाचे तेवढे पडलेले असतात ते पण घासून घेते. इथे जे आहे ते पिठाची म्हणजे कोळपाट जे आहे ते ठेवून दिलेलं आहे. कोळपाट जे आहे ते ठेवून दिलेलं आहे. आणि आता भांडे वगैरे जे आहे घासायला घेत आहे. जर माझ्या चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे जे आहे ते पूर्ण किचन क्लिनिंग माझं चालूच होतं. कारण किचन आपण स्टार्टिंगला म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर आवरलं ना की एकदम मोकळं होतं, म्हणजे आपण संध्याकाळ जेवणापासून मोकळे राहतो. आणि ते किचन जर तसंच ठेवलं संध्याकाळी पण स्वयंपाक वगैरे करू वाटत नाही. आणि जेवल्यानंतर तर काहीच करू वाटत नाही, कामच करू वाटत नाही. त्याच्याने स्वयंपाक झाला की लगेच हे करून घ्यायचं, आपला किचन वाटा वगैरे जे आहे ते क्लीन करून घ्यायचं, भांडे जे आहे ते घासून घ्यायचे. कारण जेवणाच्या नंतर एकदा जर भांडे घासायचे म्हणले तर खूप जास्त भांडे पडतात. आणि खूप जास्त भांडे पडले की घासायचा खूप कंटाळा येतो. मला सांगत होतं, कारण मला कमी भांडे पडले मी घासा वाटतं, मला असं नाही वाटत की नको घासू आपण. पण एखाद्या वेळेस जर खूप अडचण असं ठीक आहे ना, पण असं रोज आपण असे भांडे वगैरे ठेवत असलो ना तर खूप नंतर कंटाळ्यातून ते भांडे तसेच राहतात, संध्याकाळपर्यंत तसेच राहतात भांडे. तर ते गॅसचे स्टँड पण खराब झाले होते, ते पण घासून घेते मी. एक दिवसासाठी जे आहे ते गॅसचे स्टँड घासून घेत असते मी. तर आता लगेच जे आहे ते भांडे वगैरे पालते घालून घेत होते याच्यावरती. आणि लगेच जे आहे ते पुसून रॅकला लावते मी, जास्त वेळ ठेवत नाही. ते पुसून रॅक लावलं ना की म्हणजे पाणी वगैरे पण राहत नाही मध्ये आणि काहीच नाही. काय लगेच जे आहे ते भांडे रॅकला लावून घेतच होते मी. तरी ते आता लगेच भांडे वगैरे लावून झालेले आहे. तिथं लगेच जे आहे ते किचन वाटा घासून घेत आहे आणि गॅस पण घासून घेतला आहे. तर आता पुसून घेते. रोज दुपारी जे आहे ते पुसून घेते मी, संध्याकाळी जे आहे ते धुवून घेते पूर्ण किचन वाटा जास्त तो. तर पूर्ण टॅप जे असतात आपले, म्हणजे टॅपमध्ये नळ जे असतात ना ते पण धुवून घेते पूर्ण प्रकारे. बाय.